शुभांशु शुक्ला काहीच क्षणामध्ये आता अंतराळामध्ये पोहोचणार आहेत। शुभांशु शुक्ला काही क्षणात आता अंतराळामध्ये पोहोचतील। With the leak checks and then begin making its way to the pressurized mating adapter. That's what you see between the Harmony module. भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी त्यांच्या 3 सहकाऱ्यांबरोबर मिळून ऑक्सियॉम 4 या अंतराळ मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने उड्डाण केलेलं होतं। काल नासाच्या फॉल्कन 9 या रॉकेटद्वारे फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून त्यांनी अवकाशामध्ये उड्डाण केले आणि त्यानंतर आता ते ISS मध्ये दाखल होत आहेत। शुभांशु शुक्ला काही क्षणातच अंतराळामध्ये पोहोचणार आहे। या निमित्ताने 41 वर्षांनंतर भारतीय व्यक्ती अंतराळामध्ये गेली आहे। 1 वर्षाचं प्रशिक्षण आणि कठोर मेहनत यानंतर शुभांशु शुक्ला यांची नासाने या मोहिमेसाठी निवड केली आहे। तर शुभांशु शुक्ला यांचे आई वडील जे आहेत ते सुद्धा आपल्या मुलाची कामगिरी या ठिकाणी पाहत आहेत। 28 तासांच्या प्रवासानंतर आता हे अंतराळवीर ISS मध्ये दाखल होत आहे। अंतराळामध्ये पोहोचणारे शुभांशु शुक्ला हे दुसरे भारतीय असणार आहेत। शुभांशु शुक्ला यांचे आई वडील या ठिकाणी या सगळ्याचं प्रक्षेपण पाहत आहेत। 28 तासानंतर हे अंतराळवीर अंतराळामध्ये पोहोचतील। तर काही क्षणातच आता शुभांशु शुक्ला आणि इतर त्यांच्या सहकारी अंतराळवीर हे अंतराळात दाखल झालेले आहेत। शुभांशु शुक्ला आता अंतराळात दाखल झालेत। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो शुभांशु शुक्ला यांचे आई वडील आपल्या मुलाची ही कामगिरी कौतुकाने पाहत आहेत। 28 तासांचा प्रवास करून हे अंतराळवीर आता ISS मध्ये दाखल झाले आहे। To form that harm mate. तर भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला अंतराळात दाखल झाले आहेत। शुभांशु शुक्ला हे अंतराळामध्ये जाणारे दुसरे भारतीय आहेत। आतापर्यंत भारतीय वंशाचे मात्र इतर देशांमधून नासामधूनच अंतराळवीर गेले आहेत। मात्र भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आता अंतराळात दाखल झालेत। Tracking copy. Hard capture complete. एकेचाळीस वर्षांनंतर शुभांशु शुक्ला यांच्या निमित्तानं भारतीय अंतराळवीर अंतराळामध्ये दाखल झाले। To the Dragon Grace spacecraft and the International Space Station, completing from soft capture to that hard mate. शुभांशु शुक्ला यांच्या निमित्तानं अंतराळामध्ये पहिल्यांदाच भारताचा झेंडा फडकणार आहे। So the soft capture ring retraction in progress, and then it'll be on to 41 वर्षांपूर्वी राकेश शर्मा connections between the spacecraft and the International Space Station that'll allow for the पहिले भारतीय अंतराळवीर होते ज्यांनी अंतराळामध्ये पाऊल ठेवलं होतं आणि आता 41 वर्षांनंतर राकेश शर्मा यांच्यानंतर शुभांशु शुक्ला भारताचा झेंडा या ठिकाणी फडकवत आहे। शुभांशु शुक्ला यांनी आपल्या अन्य 3 अंतराळवीरांसह ही मोहीम या मोहिमेसाठी त्यांची निवड झाली होती।